मौजे वडगाव येथे कबड्डीचा महासंग्राम उत्साहात संपन्न। मौजे वडगाव येथील वडगाव क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित पर्व दुसरं 35 किलो वजनी गटातील भव्य 2 दिवसीय कबड्डी स्पर्धा दिनांक 28 फेब्रुवारी व 1 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात, आनंदात व शांततेत पार पडल्या। या स्पर्धा कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने घेण्यात आल्या होत्या। या कबड्डी महासंग्रामात तब्बल 46 संघांनी सहभाग नोंदवून क्रीडांगणात चुरशीचे सामने रंगवले। सर्व सहभागी संघाचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। प्रेक्षकांसाठी क्रीडांगणाच्या तिन्ही बाजूनी गॅलरीची व्यवस्था करण्यात आली होती, तर सर्व खेळाडूंना उत्कृष्ट भोजनाची सोय करण्यात आली। अंतिम सामन्यापूर्वी राष्ट्रगीत सादर करण्यात आल्याने संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला। स्पर्धेतील विजेते संघ आहेत: प्रथम क्रमांक युवक संघटना पट्टणकडोली, द्वितीय क्रमांक छावा क्रीडा मंडळ शिरोली, तृतीय क्रमांक ओम साई तळसंदे, चतुर्थ क्रमांक वडगाव क्रीडा मंडळ मौजे वडगाव, तसेच आदर्श संघ म्हणून सनी स्पोर्ट्स नागाव यांची निवड करण्यात आली। वैयक्तिक पुरस्कार उत्कृष्ट रायडर हर्षद मिटकिरे छावा शिरोली, उत्कृष्ट पकड विकी जाधव युवक संघटना पट्टणकडोली। स्पर्धेचे उद्घाटन शिरोली MIDCचे पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आलं। त्यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करत क्रीडा भावना, शिस्त व संघ भावनेचं महत्त्व अधोरेखित केलं। या कार्यक्रमात रमेश पाटील हालोंडी, यश नागावकर नागाव, सरदार आवळे हेरले, किरण चौगुले, सचिन चौगुले, मधुकर अडकिवाटे, अमीर हजारी, मधुमती चौगुले, नितीन घोरपडे, रवींद्र कांबरे, महेश कांबरे, संतोष लोंढे, श्रेयस नागावकर तसेच ग्रामपंचायत सदस्य व इतर मान्यवर उपस्थित होते। स्पर्धेस उपस्थित राहिलेल्या सर्व संघांचे आभार दिलीप तेली यांनी मानले, तर संपूर्ण स्पर्धेचं प्रभावी सूत्रसंचालन संतोष शेणकेसर यांनी केलं। ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी वडगाव क्रीडा मंडळाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले। क्रीडाप्रेमींसाठी हा कबड्डीचा महासंग्राम अविस्मरणीय ठरला। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। माझे विद्यार्थी